पानिपतच्या मैदानावर दुपारपर्यंत मराठ्यांचाच जोर होता, पण दुपारी हत्तीवर बसलेल्या विश्वासराव पेशव्यांना एक गोळी येऊन अचानक लागली आणि विश्वासराव पेशवे हत्तीवरून खाली पडले. विश्वासराव पडले ते पाहून मराठा सैन्य बिथरलं आणि ते सैरावैरा पळायला लागलं. आतापर्यंत जोर धरलेल्या मराठ्यांनी मग मैदान सोडून पळायला सुरुवात केली. अब्दालीच्या सैन्यानं आता जोर धरला. त्यांनी मराठ्यांची एकसारखी कत्तल सुरू केली. संध्याकाळपर्यंत हजारो मराठे पानिपतच्या रणांगणावर धारातीर्थी पडले. हजारो मुलं बायका अब्दालीच्या सैन्याला जिवंत सापडले. या सगळ्या लोकांच्या मध्ये हजारो लोक असे देखील होते जे पानिपतच्या मैदानातून दक्षिणेकडे आपला जीव वाचवायला पळत सुटले. त्या आपला जीव वाचवून पळत सुटणाऱ्यांच्या मध्ये दोन असे लोक होते ज्यांनी पुढे जाऊन मराठेशाही वाचवली, मराठ्यांचा झेंडा परत एकदा दिल्लीवर फडकवला आणि पानिपतच्या युद्धाचा बदला देखील घेतला. हे दोन लोक होते महादजी शिंदे आणि नाना फडणवीस. इथं विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे महादजी शिंदे धावत सुटले, त्यांचा पाय लोळा पडला, पण ते किमान कपड्यानिशी पुण्यापर्यंत आले. नाना फडणवीसांच्या तर अंगावर कपडे सुद्धा शिल्लक नव्हते. पानिपतच्या रणांगणात झालेली मराठ्यांची ही कत्तल नाना फडणवीस आणि महादजी शिंदे या दोघांनीही आपल्या डोळ्यांनी पाहिलेली होती. 1761 साली पुण्यात नानासाहेब पेशव्यांचा देखील या धक्क्यामुळे मृत्यू झाला. ते सुद्धा या पानिपताच्या पराभवामुळे जास्त दिवस जगू शकले नाहीत. त्यामुळे पेशवाईची जबाबदारी आता नानासाहेबांचे पुत्र माधवरावांच्याकडे आली. माधवराव पेशवे झाले. त्याचवेळी शिंदेशाहीमध्ये देखील आता नेतृत्वाचा तुटवडा निर्माण झाला, कारण राणोजी शिंदेचे पुत्र दत्ताजी हे बोराडे घाटातल्या लढाईत मरण पावले. त्याच्यानंतर जनकोजी हे पानिपताच्या युद्धातच मरण पावले. त्यामुळे शिंदेशाहीची धुरा आली महादजी शिंदेंच्याकडे आणि माधवरावांच्या सगळ्या मोहिमांचं सूत्रसंचालन करायचं किंवा माधवरावांची फडणीशी एक प्रकारे आली नाना फडणवीसांच्याकडे. त्यामुळे मराठेशाही या तीन नवीन नेत्यांच्या हातात आली. हे तीन नेते म्हणजे माधवराव पेशवे, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस. एक प्रकारे 1760च्या दशकात या तिन्ही मराठा नेत्यांचा उदय झाला. यामध्ये महादजी शिंदेंनी पुढच्या 10च वर्षात म्हणजे 1771 साली दिल्ली जिंकली आणि दिल्लीवरती भगवा फडकवला. त्याचवेळी माधवराव पेशवे आणि नाना फडणवीसांनी देखील पुण्याचा संपूर्ण कारभार आपल्या हातात घेतला. निजामाच्या मोहिमेवर शांतता प्रस्थापित केली. कर्नाटकातला मोठा भूभाग जिंकून घेतला. त्यावेळी अचानकपणे 1772ला माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला. मग माधवरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांचा दुसरा मुलगा असलेल्या नारायणरावाला गादीवर बसवण्यात आले. पण हा नारायणराव अतिशय लहान होता. त्यामुळे रघुनाथरावांची अशी इच्छा होती की पेशवाई आपल्याला मिळावी. आणि इथंच घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असणारं काका मला वाचवा हे प्रकरण, ज्यामध्ये रघुनाथरावांनी आपल्या पुतण्याला म्हणजे नारायणरावाला गारद्यांच्या मदतीनं ठार मारलं आणि पेशवाई आपल्याकडे घेतली. पण महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोघांनाही रघुनाथरावांची पेशवाई मान्य नव्हती. त्यांना दोघांनाही रघुनाथरावाला गादीवरून हाकलायचंच होतं. मग त्यासाठी त्यांनी नारायणराव पेशव्यांच्या 40 दिवसाच्या मुलाला सवाई माधवराव या नावानं पेशवाईच्या गादीवर बसवलं आणि सखारामपंत बोकील, हरितात्या फडके, महादजी शिंदे आणि इतर अनेक मराठा सरदार आणि या सर्वांच्या मदतीनं रघुनाथरावाचा काटा काढला आणि त्याला पेशवाईच्या मार्गातून दूर केलं. रघुनाथराव पुढे इंग्रजांच्या वास्तव्याला जाऊन राहिला आणि त्यानं मराठेशाही विरुद्ध अनेक कारस्थानं केली. ती आपण पुढे पाहूया. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांची युती सर्वांना पाहायला मिळाली ती इथं सर्वात पहिल्यांदा. पण तरीही महादजी आणि नाना या दोघांनाही पाण्यात पाहणारी आणि आपला शत्रू मानणारी अनेक मंडळी पुण्याच्या राजकारणात होती. त्यामध्ये मोरोबादादा फडणीस, चिंतो विठ्ठल रायरीकर, बजाबा पुरंदरे, तुकोजी होळकर असे अनेक लोक होते ज्यांना महादजी शिंदे आणि नाना फडणवीस हे आपले शत्रू वाटायचे. या चौघांना असं वाटायचं की महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांना डावलून आपण रघुनाथरावाला परत एकदा पुण्यात आणू आणि त्याला पेशवाई देऊन संपूर्ण राज्यकारभार आपल्या हातात घेऊ. म्हणून या चौघांनी मिळून एक कारस्थान रचलं आणि या कारस्थानानुसार जेव्हा महादजी शिंदे
कर्नाटकच्या मोहिमेत गुंतलेले होते, त्यावेळी या चौघांनी मिळून पुण्यावर हल्ला केला. पुण्यावर हल्ला करून यांनी एक प्रकारे पुण्याचा ताबा आपल्याकडे घेतला. पण यावेळी नाना फडणवीस 2-3 वर्षाच्या त्या लहान सवाई माधवरावाला घेऊन पुरंदरगडावर राहायचे. त्यामुळं पुण्याचा ताबा घेतला तरी पेशवाई ही नाना फडणवीसांच्या ताब्यात असणाऱ्या सवाई माधवरावाकडेच होती. आणि नाना फडणवीसांच्याकडे यावेळी कुठल्याही प्रकारचं सैन्य नव्हतं, कारण महादजी शिंदे कर्नाटकच्या मोहिमेवर होते. पण जेव्हा महादजी शिंदे पुण्याला परत आले तेव्हा त्यांनी तुकोजी होळकरांची भेट घेतली. तुकोजी होळकर हे सैन्य बलाच्या दृष्टीनं या गटातला सर्वात महत्त्वाचा माणूस होता. महादजी शिंदेंनी तुकोजींची समजूत काढली आणि तुकोजींना नाना फडणवीसांच्या गटात घेतलं. यामुळं मोरोबादादा फडणीसाची बाजू अशक्त झाली आणि परत एकदा पुण्याचा संपूर्ण कारभार फडणवीस आणि शिंदे या जोडीकडे आला. नाना फडणवीसांनी मग पुण्याचा ताबा घेतल्यानंतर पहिली गोष्ट केली म्हणजे आपले चुलत भाऊ असलेल्या मोरोबादादा फडणीसाला कैद केलं आणि त्यानंतर मोरोबादादा फडणीस हा चॅप्टर महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला. हे सगळं ऐकताना कुठंतरी आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाशी रिलेट झाल्यासारखं नक्की वाटत असेल, होय ना? पुढे शिंदे फडणवीस या जोडीनं सातारच्या गादीवर राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक जवळच्या वावीकर भोसले कुटुंबातला एका मुलाला दत्तक घेऊन त्याला शाहू असे नामकरण करून सातारच्या गादीवर बसवले आणि महाराष्ट्राचा राज्यकारभार चालू ठेवला. पुण्याच्या राजकारणात आणखी एक अशी व्यक्ती होती जी होती फडणवीस आणि शिंदे यांच्याच बाजूनं, पण ती अंतस्थपणे इंग्रजांना मदत करायचे. अशा प्रकारे इंग्रजांना मदत करणाऱ्या सखारामपंत बोकीलांना महादजी शिंदेंनी एकदा पुण्यात आपल्या घरी जेवायला बोलवले. त्यांना जेवायला बोलवून महादजींनी त्यांना कैद केले आणि त्यानंतर सखारामपंत बोकील हा चॅप्टर देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला. असे एक एक करत महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोघांनी महाराष्ट्रातल्या आपल्या अनेक शत्रूंना संपवून टाकलं. पण याचा अर्थ असा नाही की नाना आणि महादजी यांच्यामध्ये सगळं काही नेहमीच आलबेल होतं. त्यांच्यामध्ये देखील काही वेळा दुरावा निर्माण व्हायचा. 1788 साली दिल्ली पुन्हा एकदा मराठ्यांनी जिंकली. त्यावेळी दिल्लीच्या बादशाहानं महादजी शिंदेंना वकील मुतालिक अशी पदवी दिली आणि पेशव्यांना नायब अशी पदवी दिली. त्यावेळी नाना फडणवीस नाराज झाले. खरं तर महादजी शिंदे हे पेशव्यांचे नोकर, पण तरी सुद्धा वकील मुतालिक हे मोठं पद महादजी शिंदेंना आणि नायब हे सेकंडरी असणारं पद पेशव्यांच्या नावानं मिळाल्यामुळं नाना नाराज झाले होते. त्यावेळी महादजींनी नानांची समजूत काढण्यासाठी अत्यंत कळवळीनं असं पत्र लिहिलंय. त्यात महादजी म्हणतात की मला फारसी व्यवस्थित समजत नसल्यामुळं त्या पत्रामध्ये वकील मुतालिकचा अर्थ काय आणि नायबचा अर्थ काय तो मला व्यवस्थित समजलाच नाही आणि त्यामुळं हा सगळा घोळ झालाय. खरं तर आम्ही पेशव्यांचे निष्ठावंत सेवक आहोत. म्हणजे महादजी शिंदेंच्याकडे कितीही मोठी शक्ती असली, दिल्लीचा बादशाह जरी त्यांच्या खिशात असला तरी त्यांच्यावर देखील नाना फडणवीसांचा वचक होता. 1791 साली पुढं महादजी शिंदेंनी आग्रा, मथुरा, वृंदावन ही सगळी शहरं जिंकून घेतली. त्यावेळी नाना फडणवीसांनी महादजींना सांगितलं की आग्रा, मथुरा, वृंदावन ही शहरं हिंदू धर्माच्या दृष्टीनं अतिशय पवित्र आहेत, ती तुम्ही सरकारच्या नावे करून घ्या. त्याप्रमाणे मग महादजींनी ती सगळी शहरं मराठ्यांच्या म्हणजे सरकारच्या नावे करून घेतली. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस दोघेही सातारच्या भूमीत जन्मलेले, एक मराठा तर दुसरे ब्राह्मण. या दोघांनी मिळून शक्ती आणि युक्तीच्या सहाय्यानं संपूर्ण भारतावर राज्य केलं. 1794 सालापर्यंत म्हणजे महादजी शिंदेंच्या मृत्यूपर्यंत या दोघांची मैत्री आणि ही युती कायम टिकली. हे दोघेही आपापल्या ठिकाणी एक अत्यंत महान नेते होते. ब्रिटिश तर महादजी शिंदेंचा उल्लेख द ग्रेट मराठा असं करायचे, तर विल्यम पामर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर म्हणतो की नाना फडणवीसांच्या मृत्यूमुळे मराठेशाहीतील शहाणपणा आणि नेमस्तपणा कायमचा लयाला गेला, जे मराठ्यांनी त्यानंतर सिद्धच केलं. शिंदे फडणवीसांची अशीच एक जोडी मागच्या 2.5 वर्षापासून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहत आहोत. पुढच्या आणखी काही वर्षांसाठी आपण ही जोडी पाहणार आहोत.
त्यामुळे आम्हाला असं वाटलं की इतिहासात अशाच प्रकारची एक जी जोडी होऊन गेली होती, ज्यांनी इतिहासात खूप मोठं स्थान निर्माण केलं होतं, त्यांचा इतिहास आम्ही तुम्हाला सांगावा. तो जर तुम्हाला आवडला तरी तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल कमेंट करून सांगा. तो जर तुम्हाला नाही आवडला तरी देखील कमेंट करून सांगा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये जरूर विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.